ही बातमी आहे. आर-टी प्रवेशासाठी मुदतवाढ, अजून किती जागा रिक्त? शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर-टी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया प्रतीक्षा यादीतील प्रवेशसाठी मुदतवाढ देण्यात आली. हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, मुदतवाढ देण्यात आली आहे. पण ही मुदतवाढ 29 ऑगस्टला संपणार आहे आणि यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्या ही लास्ट डेट राहणार आहे वेटिंग लिस्ट 1 वाल्यांसाठी आणि याच्यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर प्रवेश प्रक्रिया सोमवारी रात्रीपर्यंत 61,157 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे 44,000 वरून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालकातर्फे आर-टी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील 9,217 शाळांमध्ये 1,05,242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेले 2,42,516 अर्जातून 93,009 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीतील 71,276 विद्यार्थ्यांचा समावेश होता. सुरुवातीला 23 ते 31 जुलै या कालावधीत प्रवेश संधी दिल्यानंतर आणखी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतीक्षा यादीतील 23,850 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 26 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत 29 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघूयात की आज तारीख आहे 28. आता 3 वाजलेत साधारण आणि आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं, इथं मी रिफ्रेश करतो, तर 11,091 जागा भरल्या गेलेल्या आहेत. आणि अजून देखील म्हणजे हे 61,149 प्लस 11,091 एवढ्या जागा आत्तापर्यंत भरलेल्या आहेत. साधारण ह्या जागा झाल्या आहेत एक 72,000 ते 73,000 च्या आसपास. म्हणजे अजून देखील एक साधारण 20,000 जागा रिकाम्या आहेत. तर तिसरी यादी निश्चितच लागेल आणि तिसरी यादी ही कधी लागणार आहे, तर हे देखील मी तुम्हाला सांगतो, की तिसरी यादी आता ही दुसरी यादी 29 ऑगस्टला प्रवेशाची अंतिम तारीख आहे. त्याच्यानंतर वेकन्सी फायनलाईज होतात. त्याच्यामध्ये एखादा दुसरा दिवस जातो. त्यामुळे आपण असं समजूयात, की शुक्रवारी आणि शनिवारी वेकन्सी फायनलायझेशनचं काम होईल हे वेटिंगवाल्यांचं आणि साधारण आपल्याला मेसेज येताना शनिवारी किंवा रविवारपर्यंत दिसले पाहिजे, जे थर्ड राउंडवाले आहेत. आणि सोमवारपर्यंत ही लिस्ट जाहीर झाली पाहिजे, असं अपेक्षित आहे. कारण 29ला जर लास्ट तारीख असेल, तर पुढच्या 2 ते 3 दिवसात ही यादी लागणं अपेक्षित आहे. तर जे काही डेट असेल त्याच्यावरती आपण तुम्हाला अपडेट तर देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण नक्कीच ज्यावेळेस हे डेट डिक्लेअर होईल, आत्ता हा फक्त अंदाज आहे. पण एकदा की कन्फर्म झालं, तर निश्चितच तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ याच्यावर बनवून आपण सांगणार आहोत, की वेटिंगवाल्यांना एस-एम-एस कधी येणार आहेत किंवा त्यांची यादी जाहीर कधी होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.